1700 पदांची तलाठी भरती होणार हे आपल्या सगळ्यांना कळलं आणि प्रत्येक मुलाचा एकच प्रश्न, मॅडम स्ट्रॅटजी द्या, स्ट्रॅटजी द्या. चला, आज तुमच्यासाठी तलाठी भरतीची 150 दिवसांची स्ट्रॅटजी घेऊन आलेली आहे. परिपूर्ण अशी स्ट्रॅटजी आहे. ही स्ट्रॅटजी पाहिल्याच्या नंतर आणि याच्यामध्ये मी सांगितलेलं टाइम टेबल फॉलो केल्याच्या नंतर तुमची तलाठी भरतीची परीक्षा सुखकर होणार आहे, हे मात्र नक्की. चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूयात. त्यापूर्वी तुम्हा सगळ्यांना माझी ओळख करून देते. मी श्रद्धा खैरे ओबीसी वेलफेअर ऑफिसर या पदावर आहे आणि तलाठी 2019च्या परीक्षेमध्ये मला यश मिळालं होतं आणि गेले 5 वर्ष मी तलाठी पदावर काम करत करत अनेक परीक्षा दिलेल्या आहेत आणि त्यातीलच एका परीक्षेतून MPSC मधून माझी ओबीसी वेलफेअर ऑफिसर या पदावर निवड झाली आहे. या पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही सांगितलं आहे ते सगळं माझ्या स्वतःच्या अनुभवातून आणि मी अभ्यासासाठी काय काय गोष्टी वापरल्या ते सगळं एकत्रित करून तयार केलेली स्ट्रॅटजी आहे. सगळ्यात पहिलं तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी परीक्षेचं थोडक्यात स्वरूप सांगणार, 150 दिवसांची स्ट्रॅटजी का ते समजावून सांगणार, पूर्वतयारी काय आवश्यक आहे, नंतर तयारीचे काही फेजेस आहेत आणि सगळ्यात शेवटी तुमच्यासाठी वेळापत्रक का फॉलो होत नाही, मग वेळापत्रक फॉलो करायचं कसं याची एक स्मार्ट टिप पण आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात पहिलं तर तलाठी भरतीच्या परीक्षेचं स्वरूप आपल्या सगळ्यांना माहिती आहेच, पण अगदी एका मिनिटामध्ये मी सांगते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 100 प्रश्न असतात 200 गुणांसाठी. मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता आणि GKGS असे 4 विषय असतात. MCQ टाईप आपला पेपर असतो, म्हणजे एक प्रश्न असतो, 4 प्रश्न विचारले जातात आणि निगेटिव्ह मार्किंग आत्तापर्यंत तरी TCSने या परीक्षांसाठी घेतलेली नाही किंवा यापूर्वी झालेल्या तलाठी भरतीच्या परीक्षेसाठी सुद्धा निगेटिव्ह मार्किंग नव्हती. चला तर मग आपण सुरुवात करूयात. सगळ्यात पहिल्यांदा या व्हिडिओचं नाव आहे 150 दिवसांची तलाठी भरतीची स्ट्रॅटजी. एकदम प्रॅक्टिकल पद्धतीने, अजिबात मोठेपणा न करता, अजिबात काहीतरी खोटं खाटं न सांगता 150 दिवस कसे हे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते. सगळ्यात पहिलं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2023ला जी तलाठी भरती झाली त्या तलाठी भरतीची वेटिंग लिस्ट सप्टेंबरमध्ये येणार आहे. आता इथे मी 2 चान्सेस सांगितलेले आहेत, दोन्ही चान्सेस व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगते. समजा आपली वेटिंग लिस्ट जर सप्टेंबर महिन्यामध्ये आली आणि तलाठी भरतीची प्रोसेस जर लगेच सुरुवात झाली ऑक्टोबरमध्ये, म्हणजे प्रोसेस यांनी स्टार्ट केली ऑक्टोबरमध्ये तलाठी भरतीसाठी, जाहिरात आली समजा नोव्हेंबरमध्ये, तुमची परीक्षा झाली समजा जानेवारीमध्ये, म्हणजेच काय, जर डिसेंबरच्या आधी जाहिरात आली म्हणजे नोव्हेंबरमध्ये किंवा ऑक्टोबरमध्ये जर जाहिरात आली तर तुमची परीक्षा होणार जानेवारीमध्ये. आणि ही परीक्षा घेणार TCS. का TCS घेणार? डिसेंबरच्या आधी जेवढ्या जाहिराती येतील सरळ सेवेच्या या सगळ्या परीक्षा TCSकडे जाणार आहेत. मात्र 1 जानेवारी 2026 नंतर कोणतीही जाहिरात आली तर त्या परीक्षा जाणार आहेत MPSCकडे. बरं, आता आपल्या या फ्लोनुसार जर आपण पाहिलं की समजा वेटिंग लिस्ट लागल्या जर लगेच प्रोसेस स्टार्ट झाली तर आपली परीक्षा जानेवारीमध्ये होण्याचे चान्सेस आहेत. म्हणजेच ऑगस्टपासून जर आपण टाईम पाहिला तर 5 महिने आपल्याकडे आहेत. मग 5 महिने म्हणजेच 150 दिवस, म्हणून ही 150 दिवसांची स्ट्रॅटजी. पण समजा असं झालं की प्रोसेस सुरू व्हायलाच जर नोव्हेंबर डिसेंबर झालं, म्हणजे पुढे दिवाळीनंतर जर प्रोसेस सुरू झाली आणि तुमची जाहिरात जर जानेवारीमध्ये आली, आता जानेवारीमध्ये जाहिरात आली म्हणजेच तुमची परीक्षा घेणार MPSC आणि परीक्षा होणार फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये, किंवा याच्या नंतर जर जाहिरात आली तर परीक्षेला आणखी उशीर होऊ शकतो. म्हणजेच काय, तर या 150 दिवसांमध्ये हे वाढलेले दिवस आपल्याला एक्स्ट्रा मिळणार आहेत. म्हणजेच कमीत कमी 150 दिवस तरी आता आपल्या हातामध्ये आहेत, हे या गोष्टीवरून तुमच्या लक्षात आलं असेलच. मग आता अभ्यास करायचा किंवा वेळापत्रक करायचं, नियोजन करायचं, मग त्याची काही पूर्वतयारी असते. पूर्वतयारी म्हणजे काय, की काही गोष्टी तुम्हाला माहिती हवेत. जसं की समजा तुम्ही माझ्याकडे आले आणि मला म्हटले की मॅडम आता ही परीक्षा आम्हाला द्यायची आहे, मग आता मला टाइम टेबल करून द्या, वेळापत्रक सांगा, मी कोणती स्ट्रॅटजी वापरू ते सांगा. मग मी तुम्हाला काय प्रश्न विचारणार? सगळ्यात पहिलं तर परीक्षेला दिवस किती आहेत? आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की परीक्षेला 150 दिवस आहेत. बरं, मग अभ्यासक्रम तुमच्याकडे आहे का? मग आता अभ्यासक्रम तुम्ही कुठून घेणार? तर डिकोडिंग फ्रॉम PYQ. म्हणजेच काय, आत्तापर्यंत झालेले जे पेपर आहेत, तलाठी भरतीचे असतील, TCSने घेतलेले असतील किंवा इतर सगळ्या सेवेचे पेपर असतील, या पेपरच्या प्रश्नांवरून तुम्हाला अभ्यासक्रम तयार करायचा आहे की कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले गेले, मग तो तुमचा अभ्यासक्रम तयार आहे का? बरं, आता मी तुम्हाला मराठी आणि इंग्रजीचा अभ्यासक्रम दिलेला आहे. GKचा सुद्धा एका विषयाचा अभ्यासक्रम दिला आणि बाकी सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळतील. आपण हे प्रश्न येऊन गेलेल्या प्रश्नांवरून तयार केलेला अभ्यासक्रम आहे. मग हा अभ्यासक्रम तुमच्याकडे तयार पाहिजे. बरं, दुसरी गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे ती म्हणजे प्रश्नांचं किती महत्त्व आहे या परीक्षेमध्ये. तुम्ही समजा अभ्यास पूर्ण होईपर्यंत 1-2 महिने तुम्ही बेसिक अभ्यास करून घेईपर्यंत तुम्ही जास्त फोकस अभ्यासावर केला तरी चालेल. मात्र जेव्हा तुम्ही रिव्हिजन मोडला जाताय किंवा जेव्हा तुमचा बेसिक अभ्यास होतोय त्याच्यानंतर
50-50 म्हणजे काय, 50% वेळ तुमचा अभ्यासामध्ये आणि 50% वेळ प्रश्न सोडवण्यामध्येच गेला पाहिजे. म्हणजे प्रश्नांचं किंवा टेस्टचं खूप जास्त महत्त्व या परीक्षेमध्ये आहे. तिसरी गोष्ट, किती दिवस शिल्लक आहेत आपण पाहिलं, 150 दिवस आता आपल्याकडे आहेत अंदाजे. आणि तास म्हणजे किती तास अभ्यास केला पाहिजे. अनेक मुलं मला प्रश्न विचारतात. सुरुवातीला तर तुम्ही अगदी गृहिणी असा किंवा जॉब करणारे लोक असा, सुरुवातीला तुम्ही 5 तास तरी कमीत कमी या अभ्यासाला आता देणं गरजेचं आहे. कारण जर तुम्ही मला फॉलो करत असाल, गेले काही दिवस जर तुम्ही अभ्यासाच्या फेजमध्ये असाल, तर आता तुमचा डेली स्टडी 5 तासापर्यंत न्यायचा आहे. तो कसा जाणार हे पण मी पुढे सांगितलेलं आहे की 5 तास दिवसातले कसे काढायचे. आणि हळूहळू म्हणजे 1 महिन्यानंतर तुम्हाला अजून एखाद तास एक्स्ट्रा म्हणजे 6 तासापर्यंत तुमचा अभ्यास गेलाच हवा आणि तो जाईलच. पुढे काठिण्य पातळी आपल्याला चेक करायची. आता काठिण्य पातळी म्हणजे काय, हे 4 विषय आहेत. मग या 4 विषयांमधला कोणता विषय तुम्हाला जास्त टफ जातोय, तर नॉर्मली एक ॲव्हरेज आपण पाहिलं, प्रत्येकाचं वेगळं असू शकतं, मात्र ॲव्हरेज पाहिलं तर इंग्लिश बऱ्यापैकी मुलांना कठीण जातो. त्यानंतर GK म्हणजे आपला सामान्य अध्ययन आणि गणित बुद्धिमत्ता हे विषय एकाच लेवलला जातात. आणि सगळ्यात सोप्पा म्हटला तर मराठी बऱ्याच जणांना सोप्पा जातो. यानंतर तुम्हाला तुमची बुक लिस्ट फायनल करायची आहे. मग बुक लिस्ट कुठे आहे, तर बुक लिस्ट मी तुम्हाला दिली आहे बुकलिस्टच्या व्हिडिओमध्ये. आता पूर्वतयारीमध्ये मी सांगितलं, डिकोडिंग जेव्हा तुम्ही करताय, म्हणजे जेव्हा तुम्ही अभ्यासक्रम तयार करताय, त्याच्यामध्ये तुम्हाला 2-3 गोष्टी करायच्या आहेत, जे की मी सुद्धा तुम्हाला करून देतच आहे. आपल्या चॅनलवरच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी अभ्यासक्रमाचं डिकोडिंग करून देत आहे, प्रत्येक विषयाच्या स्ट्रॅटेजीमध्ये. PYQचं तुम्हाला ॲनालिसिस करायचं आहे, त्यावरून नेहमी विचारले जाणारे प्रश्न, कधी कधी विचारले जाणारे प्रश्न आणि फारसे विचारले न गेलेले प्रश्न, असे 3 टॉपिक तुम्हाला निघतात. आता ह्याच्यामध्ये पण तुम्हाला काय करायचं की प्रत्येक, समजा एखाद्याला पूर्ण विषयच अवघड जातो का, समजा मला गणित बुद्धिमत्ता खूप अवघड जातो, हे असं नसतं. तर गणितामधले काही टॉपिक आपल्याला टफ जातात, काही टॉपिक आपल्याला सोपे जातात. मग ते सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्हाला कोणते टफ जाणारे टॉपिक आहेत, अवघड जाणारे किंवा सोपे जाणारे कोणते टॉपिक आहेत, हे सुद्धा तुम्ही ॲनालिसिस करून काढायचं आहे. मग याच्यानंतर तुम्हाला बुकलिस्ट करायची. बुकलिस्ट म्हणजे काय, तुमच्याकडं प्रत्येक विषयाचे काही महत्त्वाची पुस्तकं असणं अपेक्षित आहे. कारण तयारी झाली, अभ्यासाला बसले, वेळापत्रक पण आहे, मात्र पुस्तकच नाही असं असेल तर फक्त माझ्या व्हिडिओमधून किंवा एखाद्या क्लासेसमधून फक्त व्हिडिओ पाहून तुम्ही अभ्यास करताय, याने तुमचा निकाल येणार नाही. म्हणजे तुमच्याकडे चांगल्या दर्जाची उत्तम पुस्तकं असणं सुद्धा गरजेचं आहे. मग आता पुस्तकं कुठून पाहायची, तर बुकलिस्टचा मी एक व्हिडिओ केलेला आहे, तलाठी भरती ही पुस्तकं पुरेशी अशा नावाचा तो व्हिडिओ आहे. त्याची लिंक पण मी तुम्हाला खाली देते, तो व्हिडिओ पहा. आता मी तुम्हाला पुस्तकं पुढे सांगणारच आहे, मात्र ती कशी वाचायची, त्यातले कुठले टॉपिक महत्त्वाचे आहेत, किती वाचायचं, हे सगळं त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा. बुकलिस्ट कोणती आहे आपली, तर मराठीसाठी मोरा वाळिंबे सरांचं, बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक, इंग्रजीसाठी पालन सुरी आणि संपूर्ण व्याकरण बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक. आता मी ही बुकलिस्ट तुम्हाला इथे फास्टमध्ये सांगत आहे कारण त्याचा व्हिडिओ सेपरेट आहे. नंतर त्या सगळ्या बुकलिस्टची लिंकसुद्धा आहे, आपल्या टेलिग्रामवर पण आहे, डिस्क्रिप्शनमध्ये पण मी सगळे पुस्तकांचे लिंक तुम्हाला देते. ओके. त्यानंतर गणित बुद्धिमत्तासाठी सतीश वेळे सरांचं पुस्तक आहे. त्यानंतर सामान्य अध्ययनाच्या राज्यशास्त्रासाठी तुम्ही पॉलिटीचं M लक्ष्मीकांत सरांचं वाचू शकता, रंजन कोळंबे सरांचं वाचू शकता. इतिहासासाठी समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे आणि हा 11वी महाराष्ट्राचा इतिहास. आता ही जी पुस्तकं आहेत ही पूर्ण वाचायची नाही, सिलेक्टेड टॉपिक्स वाचायचे आहेत. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते टॉपिक पण समजतील. आता भूगोलाचे तुम्ही स्टेट बोर्ड वाचले तरी इनफ होतात. त्यानंतर इतरमध्ये आपण महाराष्ट्राच्या भूगोलामधलं फक्त लोकसंख्या हा टॉपिक वाचतो आणि माहिती अधिकार कायदा याचा व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे. विज्ञानाचे सुद्धा स्टेट बोर्ड आपण वाचले पाहिजेत, कारण इतर कोणताही अभ्यास करत बसले तरी विज्ञानामध्ये फारसे मार्क्स येत नाहीत, म्हणून एका ॲव्हरेज मार्क्ससाठी आपल्याला स्टेट बोर्ड वाचायचे आहेत. त्यानंतर अर्थशास्त्र. आता अर्थशास्त्रात फारसे प्रश्न विचारले गेले नाहीत, तर या दोन्हीपैकी एखादं पुस्तक म्हणजे देसले सरांचं किंवा कोळंबे सरांचं एखादं पुस्तक तुम्ही वाचू शकता. आणि जेव्हा बजेट येईल तेव्हा बजेटचा पण तुम्हाला अभ्यास करावा लागेल. चालू घडामोडीसाठी तुम्ही संग्राम पाटील सरांचं लास्ट आवर रिव्हिजन वाचू शकता, किंवा तुम्ही जर परिक्रमा वाचताय पृथ्वीची तर ती सुद्धा तुम्ही वाचू शकता. फक्त तुम्हाला PYQचा आधार घ्यायचा आहे. ओके. ही झाली बुक लिस्ट. आता आपण एका छोट्यासा महत्त्वाचा टॉपिक पाहू आणि मग आपल्या 150 दिवसांच्या स्ट्रॅटेजीकडे जाऊ. तो म्हणजे किती तास अभ्यास कोणी केला पाहिजे, किंवा आता आम्हाला तास मिळत नाही ही तक्रार तुमची असते. आता जे विद्यार्थी आहेत ज्यांना घरातली फारशी कामं नसतात, फक्त कॉलेज आणि अभ्यास याच गोष्टी आहेत, तर त्यांच्यासाठी 8 तास मिळणं व्यवस्थित आहे. अभ्यासासाठी ते 8 तास काढू शकतात. आता हे 8 तास कसे, मी अगदी 1 मिनिटात सांगते की कोणीही असो, विद्यार्थी असो, गृहिणी असो, जॉब करणारे असो, सकाळी 5 वाजता जर तुम्ही अभ्यासाला बसले, जे की थोडंसं इम्पॉसिबल वाटतं, मात्र तुम्ही जर फक्त लायब्ररीत जाणारी मुलं असाल तुम्ही हा वेळ चेंज करू शकता. मात्र तुम्हाला कॉलेज करून, घर करून, जॉब करून पाहायचं आहे, सकाळी 5 ते 7 ह्या 2 तासाचा एक सेशन तुम्हाला करायचं आहे. दुपारी तुम्हाला म्हणजे विद्यार्थ्यांना 2 ते 5
3 तासाचं एक सेशन करायचं. आता तुमच्या कॉलेजच्या टाईमनुसार तुम्ही हा वेळ ॲडजस्ट करा आणि संध्याकाळी तुम्हाला 3 तासाचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे विद्यार्थ्यांसाठी सकाळी 2 तास, दुपारी 3 तास आणि संध्याकाळी 3 तास असे 8 तास विद्यार्थ्यांनी काढायचे. मग 8 तास कशासाठी? आपल्या परीक्षेला रोज 5 तास द्यायचे आणि तुमचा कॉलेजचा अभ्यास असेल त्याला तुम्ही 3 तास द्यायचे आहेत. गृहिणींसाठी मी काय केलं आहे, गृहिणींनी सुद्धा सकाळी 5 वाजता अभ्यासाला बसायचे. 5 ते 7 हे 2 तास तुम्हाला द्यायचे. 7च्या नंतर तुम्ही घरातली कामं करू शकता. म्हणजे या गोष्टी मी सुद्धा फॉलो केलेल्या आहेत. 7 ते 11 तुम्ही घरातलं काम करून घ्या. तुमची मुलं शाळेत गेली की त्यानंतर थोडंसं फ्री होता. 11 ते 2 कंपल्सरी हे 3 तास तुम्हाला काढायचेच आहेत. मग तुम्ही घरात कुणाची मदत घ्या किंवा लायब्ररीत जाऊन अभ्यास करा, पण हे 2 तास, हे 3 तास आणि संध्याकाळी 4 ते 5 असा 1 तास किंवा तुमचं घरकाम झाल्यानंतर 1 तास, म्हणजे हे 5 आणि हा 1 असे 6 तास तुम्हाला गृहिणींना कंपल्सरी काढायचेच आहेत. आणि सेम आता जॉब करणाऱ्यांचं अजून थोडं टफ होतं. जॉब करणाऱ्यांसाठी सुद्धा सकाळी 5 ते 7. आता तुम्ही पाहू शकता मी सकाळचा वेळ प्रत्येकालाच अलॉट केलेला आहे, कारण नॉर्मली आपली सगळीच कामं 7च्या नंतर सुरू होतात. मग सकाळच्या 2 तासामध्ये जर तुम्ही एखादा अवघड विषय घेतला तर तो अगदी सोपा होऊन जातो आणि त्याचा अभ्याससुद्धा छान होतो. ही मी वापरलेली ट्रिक आहे सकाळी लवकर उठून अभ्यास करण्याची. आय होप की तुम्हाला पण कामाला येईल. आता जे नोकरदार आहेत त्यांनी सकाळचे 2 तास घ्यायचे आहेत. तसं ना सकाळी 7 ते संध्याकाळी 6 हा टाईम तुमचं घरकाम, प्रवास आणि ऑफिस या सगळ्यामध्ये जात असाल तर या 11 तासांमध्ये सुद्धा तुम्हाला 2 तास अभ्यासाला काढायचे आहेत. मग ते कसे काढायचे? तुम्ही प्रवास करताना अभ्यास करू शकता किंवा तुम्ही घरकामात मदत घेऊ शकता किंवा ऑफिसमध्ये तुम्ही एखादा व्हिडिओ पाहू शकता, मधला एखादा तास ब्रेक घेऊ शकता, ज्या ब्रेकमध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि रात्रीसुद्धा घरातली कामं आटोपल्याच्या नंतर 8 ते 10 तुम्हाला 2 तास अभ्यासासाठी द्यायचे आहेत. म्हणजे नोकरदारांनी सुद्धा 6 तास अभ्यासासाठी काढणं गरजेचंच आहे. जर आपल्याला या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल, फुल फ्लेज्ड अभ्यास करणाऱ्या मुलांशी जर तुम्हाला स्पर्धा करायची असेल तर रोजचे 6 तास तुमचे निघलेच हवेत. आता मी जे तुम्हाला शेड्यूल दिलं आहे म्हणजे हे अभ्यासाचे टप्पे, आता हे 150 दिवस कसे ते आपण चेक करूयात. सगळ्यात पहिलं तर मी तुम्हाला पहिले 1 महिना एक तासाची सूट दिली आहे. म्हणजे 1 तास तुम्ही कमी अभ्यास करू शकता पहिला 1 महिना. कसं ते मी सांगते. पहिल्यांदा तुम्हाला 5च तास अभ्यास करायचा आहे महिनाभर, त्यानंतर तुम्हाला 1 तास वाढवायचा आहे. आणि हा अभ्यास होतो. आपल्याला फक्त वाटतं की 6 तास कसे निघतील ते मी तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहे. आता अभ्यासाच्या टप्प्यांमध्ये 4 महत्त्वाचे टप्पे आहेत. पहिला आपला 60 दिवसांचा एक टप्पा आहे. म्हणजे पहिला टप्पा आहे 2 महिन्यांचा. त्यानंतर 1 महिन्याचे असे 3 टप्पे आहेत. म्हणजे 30 दिवस, 30 दिवस आणि 30 दिवस. हे मी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करते. तुम्ही कुणीही आत्ता वही, पेन, पेपर काही घेऊन बसायचं नाही. कुठल्याही नोट्स काढायच्या नाहीत. मी फक्त ही जी PPT आहे ती तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगते. नंतर ही PPT तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर मिळेल आणि टॉपिक वाईजसुद्धा तुम्हाला डे टू डे प्लॅनिंगसुद्धा आपल्या टेलिग्रामवर मिळणार आहे. म्हणून फक्त ही PPT समजून घ्या. नंतर असं व्हायला नको की मॅडमने इथे नेमका काय पॉईंट सांगितला हेच लक्षात आलं नाही. ओके, आता आपण सुरुवात करूयात. सगळ्यात पहिलं तर तुमची आहे फेज 1. आता फेज 1मध्ये 60 दिवस मी दिलेले आहेत. 1 ते 60 दिवस. याला आपण पायाभरणी म्हणूयात. पायाभरणी म्हणजे काय रे? बेसिक तुमचा अभ्यास होणं गरजेचं आहे. त्याच्यासोबत तुम्हाला टॉपिक वाईज क्विज पण रोज सोडवायचे आहे. कसं ते मी एक्सप्लेन करते. आता या 60 दिवसांमध्ये पहिले 25 दिवस याचा एक टप्पा आहे. म्हणजे 1 ते 25 दिवस. दुसरा टप्पा आहे तुमचा 5 दिवसांचा. त्याच्यानंतर पुन्हा 25 दिवसाचा एक टप्पा आणि परत 5 दिवसाचा एक टप्पा. असं मी का केलं आहे? पहिले 25 दिवस तुम्हाला काहीतरी अभ्यास करायचा आहे जो मी सांगणार आहे. त्यानंतर 5 दिवसाला आपण बफर पिरियड म्हणतो. बफर म्हणजे काय रे? कधी कधी या 25 दिवसामध्ये काहीतरी अडचण येते, 1-2 दिवस आपले मागे पुढे होतात, कधी कधी अभ्यास करायचा राहून जातो, तर तो सगळा बॅकलॉग भरून काढण्यासाठी हे 5 दिवस आहेत. नंतर पुन्हा 25 दिवसाचा एक टप्पा आहे आणि परत 5 दिवस आहेत बफर. बफर म्हणजे याच्यामध्ये जर काही अभ्यास करायचा राहिला असेल तर तो या 5 दिवसामध्ये तुम्हाला करून घ्यायचा आहे. मग आता हे जे 25 दिवस आहेत, पहिले 25 दिवस तुम्हाला रोज 5 तास अभ्यास करायचा आहे. कसं ते मी सांगितलेलं आहे. आता या 5 तासामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? सगळ्यात पहिलं तर मराठी आपल्या सगळ्यांना सोपा जाणारा विषय आहे. मी आधी सांगितलं आणि आपला मराठीचा सिलेबस पण बऱ्यापैकी कव्हर झाला आहे. म्हणून आपण मराठी आधी घेणार नाही, आपण मराठी शेवटी ठेवणार. आधी आपल्याला करायचं आहे गणित बुद्धिमत्ता आणि इंग्लिश हे 2 विषय. का हे 2 विषय करायचे आहेत? कारण हे 2 विषय आपल्याला अवघड जातात. आता मॅडम तुम्ही तर सांगितलं होतं की आधी सोपे विषय करा. सोपा विषय ऑलरेडी आपण केलेला आहे. आपण मराठीचा अभ्यास सुरू करूनच या प्रोसेसमध्ये घुसलेलो आहोत. म्हणून आता तुम्हाला गणित बुद्धिमत्ता आणि इंग्लिशवर फोकस करायचं आहे. कारण हे 2 विषय असे आहेत, या 2 विषयांमध्ये जो चांगले मार्क्स घेतो आणि GK-GSला ॲव्हरेज मार्क्स घेतो तो मुलगा सिलेक्ट होतो. कारण मराठीमध्ये सगळ्यांनाच मार्क्स येतात. म्हणून काय करायचं आता आपल्याला रोज गणित बुद्धिमत्ता 2 तास करायचं. म्हणजे पहिले 25 दिवस 2 तास गणित बुद्धिमत्ता आणि इंग्लिश तुम्हाला 3 तास करायचं आहे.
मग आता हे 2 तास आणि 3 तास कधी करायचं ते तुम्ही तुमच्या वेळेनुसार ठरवू शकता. मग या गणित बुद्धिमत्तेमध्ये पण काय करायचं, एक अर्ध्या पाऊण तासाचं एखादं लेक्चर पाहिजे. तर याच्यामध्ये मी तुम्हाला टॉपिक सांगणार आहे. अजून गणित बुद्धिमत्तेचे टॉपिक मी दिलेले नाही, ते येतील उद्या परवा. तर ह्या गणित बुद्धिमत्तेचे एक समजा 15 टॉपिक महत्त्वाचे आहेत. आज एक टॉपिक घेतला, त्याचं अर्ध्या तासाचं लेक्चर पाहिलं, एखादे क्लास लावले असतील त्या क्लासचं पाहिलं किंवा माझे लेक्चर येणार आहेत ते लेक्चर पाहिलं आणि पुढचा 1-1.5 तास त्याच्यावरचे प्रश्न सोडवले, तो टॉपिक क्लिअर झाला. सेम इंग्लिशचं पण करायचं आहे. 3 तास इंग्लिशला आपण दिलेले आहेत. इंग्लिशचं समजा 1-1.5 तासाचं एखादं लेक्चर पाहिलं, व्यवस्थित समजावून घेतलं आणि 1-1.5 तास त्याच्यावरचे प्रश्न सोडवले. हे पण फक्त महत्त्वाचे टॉपिक, म्हणजे इंग्लिशचे टॉपिक मी तुम्हाला दिलेत. इंग्लिशचे दिले आहेत की नाही मला एकदा पाहावं लागेल. नसतील दिले तरी मी देतील, कारण त्याचा व्हिडिओ तयार आहे, कदाचित तो पब्लिश झाला नसेल. इंग्लिशचा व्हिडिओ आला की त्यातले महत्त्वाचे टॉपिक तुम्हाला बघायचे आहेत आणि एक समजा 15 ते 17 महत्त्वाचे टॉपिक आहेत. रोज एक टॉपिक करायचं, त्याच्यावरचे प्रश्न करायचे. एक टॉपिक करायचा, त्याच्यावरचे प्रश्न करायचे आहेत. आता हे 25 दिवस झाल्याच्या नंतर तुमचा गणित जवळपास 70% कंप्लीट होणार आहे. इंग्लिशसुद्धा 70% कंप्लीट होणार आहे, कारण महत्त्वाच्या टॉपिकचा सिलॅबसच तुमचा 70%चा आहे. मग राहिलेल्या ह्या पिरियडमध्ये जर शिल्लक काही असेल ते करून घ्यायचं. अगेन आता पुढचे 25 दिवस, आता या 25 दिवसामध्ये आपण अभ्यासाचा 1 तास मात्र वाढवलेला आहे. का वाढवला आहे ते पण मी सांगते. तुम्ही इथे जवळपास 1 महिनाभर 5 तास जेव्हा सक्सेसफुली अभ्यास करता, आता पुढचा 1 तास वाढवणं तुम्हाला सोपं जातं. मग या वाढवलेल्या 1 तासात काय करायचं, पहिलं तर तुम्हाला मराठी 2 तास करायचं आहे आणि GK 3 तास करायचं आहे, म्हणजे 5 तास तुमचे इथे गेले. आता मराठी 2 तासच का, कारण मराठी सोपं आहे बऱ्यापैकी, आपले मराठी लेक्चर्स पण झालेले आहेत. सेम करायचं, 1 तास अभ्यास करायचा, 1 तास प्रश्न सोडवायचे. आता GKचे पण तुम्हाला 3 तास दिलेत. आता GKमध्ये 4-5 विषय आहेत. आता प्रत्येक विषयाची स्ट्रॅटेजी आपली येणार आहे. त्या स्ट्रॅटेजीनुसार तुम्ही 1 तासभर एखादं लेक्चर पाहिलं किंवा एखादं पुस्तक वाचलं आणि 1-1.5 तास त्याच्यावरचे प्रश्न सोडवले की 3 तासामध्ये GKसुद्धा होतं. म्हणजे असे 25 दिवसामध्ये तुमचं GK आणि मराठीसुद्धा 60 ते 70% सिलॅबस पूर्ण होणार आहे. आणि हा सिलॅबस कोणता आहे, फक्त तेच प्रश्न जे नेहमी विचारले गेलेले आहेत, मी ते पुढे तुम्हाला सांगतेच. आता इथे जो 1 तास शिल्लक राहील, त्या 1 तासामध्ये तुम्हाला रिव्हिजन करायची. कशाची रिव्हिजन करायची, आधले 1 महिना म्हणजे आधीचा 1 महिना तुम्ही जो गणित बुद्धिमत्ता आणि इंग्लिश केलाय ना, त्याची इथं रिव्हिजन 1 तास करायची आहे. म्हणजे अर्धा तास गणित करा, अर्धा तास इंग्लिश करा, किंवा 1 दिवस तुम्ही 1 तासभर गणित करा, दुसऱ्या दिवशी इंग्लिश करा. मात्र हे सोडायचं नाही, रिव्हिजन महत्त्वाचे आहे. नाहीतर महिनाभर याचा अभ्यास केलाय आणि हे महिनाभर करत बसले की मागचं सगळं विसरून जाईल, असं होता कामा नये. मग हा तुम्ही 1 तास कधी काढू शकता, तुमच्या शेड्यूलमध्ये 5 तास फुल आहेत. मग हा 1 तास कधी काढायचा, रात्री झोपताना हा 1 तास काढायचा. बऱ्याचदा असं होतं आपण झोपायला जातो, मात्र झोप येत नाही म्हणून आपण मोबाईलवर रील्स बघत असतो. त्याऐवजी तुम्ही जो काही आधी अभ्यास केलेला आहे त्याची 1 तास तुम्हाला रिव्हिजन करायची आहे. आणि अगेन आपण बफरचे 5 दिवस इथे दिलेले आहेतच. आता हे जे 1 ते 60 दिवस मी तुम्हाला सांगितले, या 60 दिवसामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे फक्त खूप महत्त्वाचे आणि नेहमी विचारले जाणारेच टॉपिक करून घ्यायचे आहेत. आता खूप महत्त्वाचे म्हणजे काय, नेहमी विचारले जाणारे व्हेरी इम्पॉर्टंट जे टॉपिक आहेत तेच टॉपिक आपल्याला या 25 दिवसामध्ये किंवा या 60 दिवसामध्ये करायचे आहेत. म्हणजे सरसकट सगळ्यात सिलेबस करायचा आहे का, तर नाही, नेहमी विचारले जाणारेच टॉपिक आपल्याला करायचे आहेत. आणि जर वेळ राहिला तरच इतर टॉपिक आपल्याला करायचे आहेत. वेळ मिळाला नाही, इतर टॉपिक झाले नाही तरी काहीही हरकत नाही. तिसरी गोष्ट, डे वाईज टॉपिक लिस्ट. आता बरेच जण हे पण म्हणणार मला की मॅडम मग पहिल्या दिवशी मी कोणतं करू, दुसऱ्या दिवशी कोणतं करू, तिसऱ्या दिवशी कोणतं करू, हे पण सांगा. ते पण मी तुम्हाला सांगणार आहे की डे 1ला तुम्ही, आता आपण समजा फर्स्ट डेला काय दिलं आहे की तुम्हाला गणित बुद्धिमत्ता आणि इंग्लिश दिले, मग डे 1ला तुम्ही गणिताचा हा टॉपिक करा, डे 2ला इंग्लिशचा हा टॉपिक करा, है ना. किंवा जेव्हा 25 दिवस कंप्लीट होतील, ते 30 दिवस होतील, समजा 32व्या दिवशी तुम्ही मराठीचा हा टॉपिक करा, 36व्या दिवशी तुम्ही GKचा हा टॉपिक करा. यासुद्धा गोष्टी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. आता तुम्ही सुद्धा स्वतःचा असं शेड्यूल बनवू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट क्विज, म्हणजे तुम्ही आज एक टॉपिक केला, त्या टॉपिकवरचे प्रश्न सोडवणं मस्ट आहे. म्हणजे त्या 2 तासामध्ये तुम्हाला सांगितले मी की 1 तास तुम्हाला अभ्यास करायचा आहे, 1 तास तुम्हाला क्विज सोडवायचे आहे किंवा प्रश्न जिथून कुठून मिळतील, जे कोणत्या परीक्षेचे मिळतील, फक्त तलाठीचीच हवेत असे नाही, सरळ सेवेचे सगळ्या परीक्षांचे प्रश्न तुम्ही सोडवू शकता. मग आता हे क्विज तुम्हाला कुठे मिळेल, आपल्या टेलिग्रामवर रोज प्रश्न येत असतात, वेगवेगळ्या प्रकारचे MPSCचे प्रश्न येत असतात, मराठीचे प्रश्न येत असतात, आपण शब्दसंग्रहाचे पण प्रश्न टाकत असतो. आपल्या टेलिग्रामवर रोज जे प्रश्न येतात ते प्रश्न तुम्ही सोडवा, सोबतच तुम्ही एक्स्ट्रासुद्धा अजून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न नक्की करा. म्हणजे या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आपल्या पहिल्या टप्प्यासाठी. हा पहिला टप्पा आहे तुमचा 60 दिवसांचा
आणि माझा शब्द आहे की हा टप्पा केल्यानंतर, यातले फक्त महत्त्वाचे टॉपिक केल्यानंतर सुद्धा तुमचा 70% सिलेबस कंप्लीट होणार आहे. आता आपली दुसरी फेज. आता पहिली फेज तुम्हाला क्लिअर असेलच, क्लिअर नसेल तर एकदा परत बॅक जायचे, परत ती फेज समजून घ्यायची आणि मग आता दुसऱ्या फेजवर यायचे. दुसऱ्या फेजमध्ये 61 ते 90 दिवस म्हणजे पुढचा 1 महिना. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, रिव्हिजन करायची आहे. कसली रिव्हिजन करायची आहे, जो अभ्यास आपण मागचे 60 दिवस केला आहे त्याचीच रिव्हिजन करायची आहे. नवीन काहीही अभ्यास करायचा नाही. कसं ते मी सांगते. आता या 30 दिवसामध्ये पहिला टप्पा आहे 10 दिवसाचा, 5 दिवस बफर, परत 10 दिवस आणि परत 5 दिवस बफर, असे हे 30 दिवस एकूण होतात. अभ्यासाचे तास मी मागं सांगितले, आपण तास वाढवून आता 6 तासांवर आलेलो आहोत. रोज तुम्हाला 6 तास अभ्यास करायचा आहे. आता या सगळ्यामध्ये मी शेड्यूल ठेवतानाच असं ठेवलेलं आहे आणि तुम्हाला टॉपिक देताना पण असे देणार आहे की आपला आजारपण कधी कधी असतं, 2-3 दिवस तुम्ही आजारी असता, घरातलं एखादं फंक्शन असतो, तर त्यात सुद्धा आपला वेळ जातो, दिवस जातात. त्या सगळ्या हिशोबानेच मी तुम्हाला वेळ दिला आहे. जरी कधी असं झालं की समजा एखाद दिवस अभ्यास झाला नाही, दुसऱ्या दिवशी एक्स्ट्रा अभ्यास करायचा है ना, किंवा एखाद दिवशी 3 तास अभ्यास झाला, रविवारी आणखी 3 तास त्याच्यामध्ये ॲड करायचे, कारण इथे मी रविवारसाठी तुम्हाला एक्स्ट्रा वेळ सुद्धा दिलेला नाही आहे. तुम्ही ते सुद्धा ॲडजस्ट करू शकता. ओके, बरं. मग आता या 10 दिवसामध्ये काय करायचं आहे, अगेन पहिल्या 10 दिवसामध्ये तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता आणि इंग्लिश, जो विषय आपण तिकडे पहिल्या 25 दिवसात केला होता, त्याची या 10 दिवसामध्ये तुम्हाला रिव्हिजन करायची आहे. आणि 10 दिवसामध्ये व्यवस्थित रिव्हिजन होते, कारण आपण ठराविकच टॉपिक केलेले आहेत. ही रिव्हिजन झाली की तुम्हाला त्याच्यावरच्या टेस्ट सोडवायच्या आहेत. मग टेस्ट कशा सोडवायच्या, तर प्रत्येक विषयाच्या 2 टेस्ट इथे तुम्हाला सोडवायच्या आहेत. कसं ते मी सांगते. समजा पहिले 5 दिवस किंवा पहिले 4 दिवस तुम्ही गणित बुद्धिमत्ता आणि इंग्लिश याची रिव्हिजन केली, किंवा कदाचित तुम्ही फक्त गणित बुद्धिमत्ताच 3 दिवस केला, 3 दिवस फक्त गणित बुद्धिमत्ता केला आणि तिसऱ्या दिवशी त्याच्यावरची एक टेस्ट सोडवली. पुन्हा तुम्ही 3 दिवस, मग त्या टेस्टमध्ये तुम्हाला ॲनालिसिस करायचं आहे की आपलं काय काय चुकतंय, मग काय चुकतंय त्याचा परत अभ्यास करायचा आणि परत गणित बुद्धिमत्तेची एक टेस्ट सोडवायची. म्हणजे अशी 6 दिवसामध्ये तुमची एका विषयाच्या 2 टेस्ट सोडवून होतात. सेम तुम्हाला इंग्लिशचं पण करायचं आहे की एक 2-3 दिवस अभ्यास करायचा, परत एक टेस्ट द्यायची, परत 2-3 दिवस अभ्यास करायचा, परत एक टेस्ट द्यायची. म्हणजे हे 10 दिवस आणि हे बफरचे 5 दिवस, म्हणजे अशा 15 दिवसामध्ये गणित बुद्धिमत्तेच्या 2 टेस्ट आणि इंग्लिशच्या 2 टेस्ट तुम्हाला द्यायच्या आहेत आणि ह्या सुद्धा रिव्हिजन करून द्यायच्या आहेत. मग त्याचं शेड्यूल कसं असावं डे टू डे ते मी ग्रुपवर टाकतेच, किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा शेड्यूल करू शकता. मात्र लक्षात ठेवा, आत्तापर्यंत मागचे 2 महिने जेव्हा तुम्ही अभ्यास केला आहे पहिल्या फेजमध्ये, तेव्हा आपण फक्त क्विज सोडवलेली आहे. आपण फुल लेंथ टेस्ट एक पण सोडवलेली नाही, वेळ लावून टेस्ट सोडवलेल्या नाही. मात्र आता आपल्याला वेळ लावून टेस्ट सोडवणं गरजेचं आहे, कारण आपल्याला परीक्षा हीच द्यायची आणि जी मुलं जास्तीत जास्त टेस्ट सोडवतात, त्याचं ॲनालिसिस करतात, त्या मुलांचाच रिझल्ट येतो. समजलं. मग आता हे 15 दिवस गणित बुद्धिमत्ता केलं, इंग्लिश केलं, त्याच्या टेस्ट दिल्या. अगेन पुढचे जे 15 दिवस आहेत त्याच्यामध्ये मराठीची रिव्हिजन करायची आहे, जी केची रिव्हिजन करायची, जो अभ्यास आपण आधी केला आहे, आणि त्याच्यासुद्धा सब्जेक्ट टेस्ट 2, म्हणजे प्रत्येक विषयाच्या 2, मराठीच्या 2 टेस्ट द्यायचे आणि जी केच्या 2 टेस्ट तुम्हाला द्यायच्या आहेत. मग या 15 दिवसामध्ये तुम्ही हे शेड्यूल करू शकता की किती दिवसानंतर टेस्ट द्यायची. 2 दिवस अभ्यास करून जर तुम्हाला वाटला अभ्यास झाला आहे, तिसऱ्या दिवशी टेस्ट द्या. 3 दिवस अभ्यास केला, शेवटच्या 2 तासामध्ये टेस्ट द्या. मात्र टेस्ट देणं कंपल्सरी आहे. मग आता ह्या सब्जेक्ट वाईज टेस्ट तुम्हाला कुठे मिळणार. सब्जेक्ट वाईज टेस्ट म्हणजे काय माहिती का, फक्त गणित आणि बुद्धिमत्तेचे 100 प्रश्न, फक्त इंग्लिशचे 100 प्रश्न, फक्त मराठीचे 100 प्रश्न, फक्त जी केचे 100 प्रश्न, त्याला म्हणतात सब्जेक्ट वाईज टेस्ट. आणि ते प्रश्न पण जो आपण अभ्यास केला आहे त्याच्याशी रिलेटेड असले पाहिजेत, जेणेकरून आपला कॉन्फिडन्स पण वाढतो आणि आपण राईट ट्रॅकवर आहोत का हे समजतं. मग आता या टेस्ट कुठून घ्यायच्या. तुम्हाला जर चांगल्या इन्स्टिट्यूटच्या टेस्ट मिळत असतील तर त्या टेस्ट नक्की घ्या. मात्र या टेस्ट मला खूप मुलांनी रिक्वेस्ट केली की मॅडम तुम्ही टेस्ट सिरीज घ्या, टेस्ट सिरीज घ्या. मित्रांनो, टेस्ट सिरीज घेणं हे वाटतं तितकं सोपं नाही. पहिली गोष्ट तर त्यासाठी क्वालिटी टाईम मिळाला पाहिजे. तुम्हाला टेस्ट उपलब्ध करून देणं ठीक आहे, मी तुमच्यासाठी टेस्ट तयार पण करेल, मात्र तुमच्या परीक्षा असतात ऑनलाईन, तुम्हाला पेन पेपरवर टेस्ट सोडवण्यात उपयोग नाही. म्हणजे त्या टेस्ट तुम्ही सोडवल्या पाहिजेत व्यवस्थित. तुमच्या त्या 2 तासामध्ये 100 प्रश्न झाले पाहिजेत, ते पण तुमच्या मोबाईलवर किंवा तुमच्या लॅपटॉपवर तुम्हाला सोडवता आले पाहिजेत. आणि हे सगळं नियोजन करायचं ही थोडीशी खर्चिक बाब होऊन जाते. त्यामुळे जर या गोष्टी मला सोप्या झाल्या, जर मला त्यासाठी वेळ मिळाला, तर तुमच्यासाठी एखादी उत्तम दर्जाची टेस्ट सिरीज घेऊन येण्याचा मी नक्की विचार करेल. मात्र सध्या एवढं लक्षात ठेवा की तुम्ही अभ्यास कुठेही करा, कुणाच्याही सोबत करा, कोणत्याही क्लासेसच्या टेस्ट घ्या, मात्र ह्या अभ्यास झाल्यानंतर किंवा ही रिव्हिजन झाल्यानंतर तुम्हाला टेस्ट द्यायच्याच आहेत. ओके.
आता आपण 90 दिवस अभ्यास केलेला आहे. 90 दिवस म्हणजे 3 महिने. दिसायला सोपं वाटतात, 90 दिवस खूप वाटतात, मात्र अगदी 3च महिने झालेले आहेत की तुम्ही अभ्यास करताय. मात्र या 3 महिन्यामध्ये तुमचा अभ्यास किती झाला आहे ते आता तुम्हाला समजेल. सगळ्यात पहिलं तर या ह्याच्यामध्ये आपण पाहिलं, या सेकंड फेजमध्ये जेवढं मागे वाचलं आहे त्याचीच रिव्हिजन आपल्याला करायची आहे. 3 दिवस रिव्हिजन आणि 1 दिवस टेस्ट असं तुम्हाला करायचं. मी तुम्हाला सांगितलं प्रत्येक विषयाच्या 2 टेस्ट सोडवायच्या आहेत आणि टेस्टचं ॲनालिसिस केल्याशिवाय पुढे जायचं नाही. म्हणजे कुठल्या तरी क्लासेसच्या टेस्ट आणल्या, ती टेस्ट सोडवली आणि त्यात समजा स्कोर आला म्हणजे ती टेस्ट साईडला ठेवून द्यायची असं नसतं. टेस्टवर खूप काम करावं लागतं तरच रिझल्ट येतो. म्हणजे 2 तास पेपर सोडवल्यावर तो तुम्ही चेक केला, अर्धा पाऊण तास चेक केला, तुम्हाला तुमचे मार्क समजले, मग आता कोणते टॉपिक चुकलेत त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. पूर्ण टेस्टचं तुम्हाला एक्सप्लेनेशन मिळालं पाहिजे आणि जे टॉपिक हार्ड केलेत आता त्याची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, यासुद्धा गोष्टी क्लिअर करणं महत्त्वाचं असतं. आणि या 90 दिवसामध्ये आता तुम्हाला एक गुड न्यूज मिळते आणि ती गुड न्यूज काय आहे, 90 दिवस म्हणजे 3 महिने. गुड न्यूज अशी आहे की या 3 महिन्यामध्ये तुमचा 70 ते 75% अभ्यास पूर्ण झालेला आहे. कसा, आपण सिलेबसच असा केला आहे किंवा आपण टॉपिकच असे घेणार आहोत ज्याच्यावरती जास्तीत जास्त म्हणजे जवळपास 80 ते 85% फक्त प्रश्न त्याच टॉपिकवर विचारले जातात. दुसरं म्हणजे तुम्ही टेस्ट पण दिला, त्याचं ॲनालिसिस पण केलं, म्हणजेच तुमचा 70 ते 75% कॉन्फिडंटली अभ्यास पूर्ण होतो या 2 फेजमध्येच. अजून आपल्या 2 फेज शिल्लक आहेत. मग आता एकदा 3 महिने झाले की मग तुमचं पुढचं शेड्यूल म्हणजे पुढचे 30 दिवस, 91 ते 120 दिवस. आता ह्या पुढच्या 3 हे जे पुढचे 2 फेज राहिलेले आहेत, या 2 फेजमध्ये खरी मज्जा आपल्याला येणार आहे अभ्यास करायला. का मज्जा येणार आहे, सगळ्यात पहिलं तर आता जो पुढची फेज सुरू होते तिथे आपल्याला फुल लेंथ टेस्ट सोडवायचे आहेत. फुल लेंथ, फुल सिलेबस. आता तुम्ही म्हणाल की मॅडम आपण अभ्यास 70%च केला, तरी पण आपण फुल सिलेबस टेस्ट कशा देणार ते मी आधी एक्सप्लेन करते. सगळ्यात पहिलं तर तुम्ही जो 70% अभ्यास केला आहात ते नेहमी विचारले जाणारे प्रश्न असतात, नेहमी विचारले जाणारे टॉपिक असतात आणि तेच त्या विषयामधले अवघड टॉपिकसुद्धा असतात. म्हणजेच काय, तुम्ही 3 महिने अभ्यास करताना, टेस्टचा अभ्यास करताना, मॉक देताना तुमचा ऑटोमॅटिक 80 ते 85% अभ्यास होऊन जातो आणि इथून पुढच्या टेस्टमधून सुद्धा तुमचे राहिलेले सगळे टॉपिक आपोआप कव्हर होऊन जातात. म्हणजे त्यासाठी तुम्हाला पुस्तक उचलून लाईन टू लाईन प्रत्येक गोष्ट वाचणंच गरजेचं नाही. मग आता या 3ऱ्या फेजमध्ये आपल्याला काय करायचं आहे, या 3ऱ्या फेजमध्ये मी तुम्हाला 30 दिवस दिलेत. या 30 दिवसातले 2 दिवस आपण पकडू बॅकलॉगसाठी, बफर डेज म्हणून ठेवूयात. मग तुमच्याकडे राहतात 28 दिवस, म्हणजे 4 आठवडे शिल्लक राहतात. मग आठवडा कधी पण सुरू होऊ शकतो, फक्त सोमवारीच सुरू होतो असं नाही. मग याचा डे 1 म्हणजे सोमवार असं पकडायचं नाही, कधी पण तुम्ही हा फक्त एक आठवडा, 7 दिवसांचा आठवडा असं पकडायचं. मग काय करायचं, एक पूर्ण दिवस म्हणजे 6 तास तुम्हाला इंग्रजीची रिव्हिजन करायची आहे. दुसरा दिवस तुम्हाला गणित बुद्धिमत्तेची रिव्हिजन करायची, तिसरा दिवस तुम्हाला जीकेची रिव्हिजन करायची आणि चौथा दिवस तुम्हाला मराठीची रिव्हिजन करायची. म्हणजे 4 दिवस 4 विषयांची रिव्हिजन करायची आहे आणि 5व्या दिवशी तुम्हाला फुल सिलेबसची एक टेस्ट द्यायची आहे. एकदम क्वालिटी टेस्ट द्यायची आहे फुल सिलेबसची. 2 तासानंतर ती टेस्ट दिल्यानंतर तिचं तुम्हाला ॲनालिसिस करायचे राहिलेले 4 तास. कसं ॲनालिसिस करायचं, काय चुकलं, किती चुकलं, कोणते टॉपिक चुकले, आपण केले होते की नव्हते, केले होते मग का चुकले, नव्हते गेले मग ते आता कुठून करू शकतो, या सगळ्या गोष्टींचं ॲनालिसिस झालं की राहिलेले 2 दिवस त्या गोष्टींवर तुम्हाला काम करायचं आहे. म्हणजे पहिली टेस्ट दिल्यानंतर समजा तुमचा स्कोर आला 150, म्हणजे एवढा अभ्यास करून पण स्कोर आला 150. आता उरलेले 50 मार्क म्हणजे 25 प्रश्न कुठे गेले त्याचं इथे ॲनालिसिस करायचं आणि ते 25 टॉपिक या 2 दिवसामध्ये परफेक्ट करून टाकायचे. मग ते कुठून करायचे, जेथून टेस्ट सिरीज घेतल्या असतील त्या क्लासेसचे, त्या सरांची जर कोणत्या ॲनालिसिसचे व्हिडिओ असतील त्याच्यामधून करा किंवा तुम्ही मी काही बुकलिस्ट सजेस्ट केली त्याच्यामधून करा, आपल्या चॅनलवरून मिळत असेल त्याच्यावरून करा. मात्र या 2 दिवसामध्ये त्या वीक एरियाजवर तुम्हाला काम करायचं आहे आणि हे 4 आठवडे तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. म्हणजेच काय, 4 दिवस रिव्हिजन, 1 दिवस टेस्ट आणि 2 दिवस चुकलेल्या गोष्टींवर काम तुम्हाला करायचं आहे. अशा इथे 4 तुमच्या फुल लेंथ टेस्ट होतात एका महिन्यामध्ये. ही झाली आपली फेज 3 आणि आता आपली फेज 4 म्हणजे 120 ते 150 दिवस म्हणजे शेवटचे 30 दिवस. आता हे शेवटचे 30 दिवस आणखी मजा येणार आहे. काय होणार आहे या 30 दिवसामध्ये, आता तुम्ही फुल लेंथ 4 टेस्ट दिल्यात, तुम्ही सब्जेक्ट वाईज पण आधी 8 टेस्ट दिल्यात, तुम्ही अभ्यास पण केला आहे, क्विज पण सोडवलेले आहेत. शेवटचा महिनाभर आता आपण आधी काय करत होतो, एका विषयाला 1 दिवस देत होतो ना रिव्हिजनसाठी. इथे तुम्हाला एका दिवसामध्ये 2 विषयांची रिव्हिजन करायची, म्हणजे इंग्लिश आणि गणित बुद्धिमत्ता. आणि होते कारण जवळपास आत्तापर्यंत आपण 5-6 वेळा रिव्हिजन केलेली आहे आत्तापर्यंतच्या फेजेसनुसार.
मग इंग्लिश आणि गणित बुद्धिमत्ता 1 दिवस करायचं, GK आणि मराठी 1 दिवस रिव्हिजन करायची, 2 दिवस रिव्हिजन आणि 1 दिवस टेस्ट, परत 2 दिवस रिव्हिजन आणि 1 दिवस टेस्ट. म्हणजेच काय, 2 दिवस रिव्हिजन 1 दिवस टेस्ट, 2 दिवस रिव्हिजन 1 दिवस टेस्ट, असे 6 दिवस गेले की 7व्या दिवशी तुम्हाला या दोन्ही टेस्टच्या वीक एरियाजवर काम करायचं आहे. आता का बरं मी एकच दिवस दिलाय, कारण आत्तापर्यंत आपण चुकलेल्या गोष्टींवर काम करत 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 आलेलो आहोत. इथे तुमच्या चुकणाऱ्या गोष्टीसुद्धा कमी होणार आहेत. कसं, मागच्या फेजमध्ये जर आपण पाहिलं आपले 25 प्रश्न चुकत होते, तर या फेजमध्ये तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक टेस्टमध्ये तुमचे 8 ते 9 किंवा 10च प्रश्नांचे मार्क्स फक्त जात आहेत. मग या टेस्टचे 10 प्रश्न, या टेस्टचे 10 प्रश्न, अशा 20 टॉपिकवर तुम्हाला त्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी काम करायचं आहे आणि परत पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा ते शेड्यूल कंटिन्यू करायचं आहे. 2 दिवस रिव्हिजन 1 दिवस टेस्ट, 2 दिवस रिव्हिजन आणि 1 दिवस टेस्ट, आणि शेवटच्या दिवशी वीक एरियाजवर तुम्हाला काम करायचं आहे. आता इथे आपण जवळपास या फेजमध्ये 8 टेस्ट सोडवतोय, म्हणजे ह्या 4 टेस्ट आणि ह्या 4 टेस्ट. म्हणजेच काय रे, या शेड्यूलमध्ये नुसार जर तुम्ही अभ्यास केला तर फुल लेंथ 8 टेस्ट इथे सोडवताय, फुल लेंथ 4 टेस्ट इथं सोडवताय, आणि याच्या आधी 8 आपण सब्जेक्ट वाईज टेस्ट सोडवत आहोत फेज 2 मध्ये, बरोबर. म्हणजेच एकूण टेस्ट मी तुम्हाला सांगते, एकूण 12 सिलेबसच्या पूर्ण सिलेबसच्या टेस्ट, 8 सब्जेक्ट वाईज टेस्ट, म्हणजे एकूण 20 क्वालिटी टेस्ट तुम्हाला सोडवणं कंपल्सरी आहे. आणि या फेजमध्ये या टाईम टेबलनुसार तुम्हाला 20 टेस्ट सोडवून त्याचा ॲनालिसिससुद्धा मिळत आहे. मग काय हरकत आहे यानुसार अभ्यास करायला. मग अगेन तोच प्रश्न की टेस्ट कुठून मिळणार, तर तुमच्या टेस्टसाठी मी काम करणारच आहे. थोडीशी खर्चिक बाब आहे, थोडासा वेळ जास्त देणं गरजेचं आहे, आणि काही गोष्टी थोड्याशा कॉम्प्लिकेटेड आहेत त्यासुद्धा सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. जर असा माझ्याकडून प्रयत्न झाला आणि माझ्या प्रयत्नांना जर यश येऊन मी तुमच्यासाठी एक उत्तम टेस्ट सिरीज घेऊन येऊ शकले तर मला खूप आनंद होईल. आणि त्या टेस्ट सिरीजबाबतची अनाऊन्समेंटसुद्धा मी आपल्या यूट्यूबवर किंवा टेलिग्रामवर नक्की करेल. मात्र तोपर्यंत तुम्ही अभ्यासाला लागा, कारण या टेस्ट तुमचे सुरू होतात अजून 2 महिन्यानंतर. 2 महिने तुम्हाला जे काही करायचं आहे ते सगळं ऑलरेडी आहे, ते आपल्या यूट्यूबवर आहे, ते आपल्या टेलिग्रामवर आहे. तुम्हाला फक्त बसायचं आहे आणि अभ्यासाला लागायचं आहे. आता तुमचे काही डाऊट आहेत, त्यातला पहिला डाऊट म्हणजे जर परीक्षा आधीच झाली तर, म्हणजे मी आता 150 दिवसाचं प्लॅनिंग दिले, पण आधी म्हणजे कधी, समजा पुढच्या 10 दिवसात जाहिरात आली, समजा तुम्ही आज हा व्हिडिओ पाहताय, कुणी कधीही हा व्हिडिओ पाहू शकता, आज हा व्हिडिओ पाहताय, 10 दिवसानंतर जर जाहिरात आली तर मग काय करायचं. आता लक्षात घ्या, जाहिरात आल्यानंतर फॉर्म भरायला तुम्हाला 21 दिवस मिळतात कोणत्याही परीक्षेनुसार, आणि एक्झाम सुरू व्हायला फॉर्म संपल्याच्या नंतर 30 दिवस मिळतात, बरोबर. म्हणजेच जरी पुढच्या 10 दिवसात जाहिरात आली तरी आपल्याकडे 60 दिवस आपल्याकडे आहेत, आणि 60 दिवसामध्ये आपली पहिली फेज कंप्लीट होती. आणि मी आधीच सांगितलं की आपल्या पहिल्या फेजमध्ये तुमचा 70% अभ्यास पूर्ण होतोय. म्हणजे फक्त आज जरी जाहिरात आली किंवा एक 10 दिवसानंतर जरी जाहिरात आली तरी या टाईम टेबलनुसार तुमचा 70% अभ्यास पूर्ण होतोय. मग फक्त 70%वर मी तुम्हाला पेपर द्यायला लावणार का, तर नाही. तर आलीच 10 दिवसामध्ये जाहिरात, तर मी टेस्ट तुम्हाला देणार, त्या टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून देणं हे माझं काम. म्हणजे सोबतच 70%सोबतच तुमच्या टेस्टसुद्धा होणार, आणि तुम्ही 90 ते 95% अभ्यासावर, आता कुणी 100% अभ्यास करून पेपरला जात नाही, तुम्ही पेपरला जाऊ शकता. मात्र असं होणार नाही. का होणार नाही ते सुद्धा मी तुम्हाला आधीच एक्सप्लेन केलं आहे. 150 दिवस आपल्याला मिळणारच आहेत. आता पुढे परीक्षा जर उशिरा झाली तर, आता उशिरा झाल्यावर काय होणार आहे, उशिरा म्हणजे कधी, 150 दिवसानंतर जर जाहिरात आली, म्हणजे जानेवारीच्या नंतर जर जाहिरात आली तर ती परीक्षा जाणार MPSCकडे, हे तर आपल्याला फिक्स माहिती आहे. आता तुम्ही हा 150 दिवस मी जसं सांगितलं आहे तसं जर अभ्यास केला आणि तुम्ही एक 90 ते 95% आता तयार झाले आहात पेपरला, पण अचानक समजलं की परीक्षा MPSC घेणार आहे, मग ही आपल्यासाठी गुड न्यूज आहे की बॅड न्यूज. ही खूप जास्त गुड न्यूज आहे. का, कारण माहिती असलेल्या पॅटर्नमध्ये आता तुम्ही एक्सलन्स मिळवले असं त्याचा अर्थ होईल. हे जर टाइम टेबल फॉलो केलं तर माहिती असलेल्या पॅटर्नमध्ये तुम्ही 90-95% अभ्यास करून घेतलेला आहे. आता MPSCने 2 वेळा परीक्षा घेऊ किंवा निगेटिव्ह मार्किंग घेऊ किंवा सिलेबस चेंज करून, आपल्याला काय करायचं आहे, आपण जो अभ्यास केला आहे आता फक्त त्याच्यापेक्षा वेगळं काय सांगितलं MPSCने तेवढाच अभ्यास अडॉप्ट करायचा आहे. म्हणजे आपल्यासाठी एवढंसं काम शिल्लक राहत आहे. थोडक्यात काय, आपण म्हणतो ना त्याला, आपला पाया रचून तयार आहे. आता फक्त भिंती अशा बांधायच्या की अशा बांधायच्या ते आपल्याला समजणार आहे. म्हणजेच काय, परीक्षा जरी उशिरा झाली तरी वी आर रेडी, आपण तयार आहोत या टाइम टेबलनुसार. आता हा व्हिडिओ म्हणजे हा व्हिडिओ पाहणारी मुलं, काही मुलं हा व्हिडिओ ऑगस्टमध्ये पाहतील, कुणी सप्टेंबरमध्ये पाहिल, कुणी डिसेंबरमध्ये पाहिल. तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या तारखेनुसार याचं शेड्यूल करायचं आहे. म्हणजे मी जो डे 1 सांगितला आहे
त्याला तुम्ही तुमची उद्याची तारीख द्या, 10 दिवसानंतरची तारीख द्या आणि तिथून पुढे हा दिवस म्हणजे हा अभ्यास, हा टाइम टेबल तुम्ही तुमच्या अभ्यासाला लावू शकता. ओके. आता PDF, आता हे जे मी काही सांगितलेलं आहे तुम्हाला, याच्यामध्ये तुम्हाला डे टू डे आता टाइम टेबल हवे की डे 1ला मी हे वाचू, डे 2ला ते वाचू, त्याची एक PDF मी तयार करते. डे 1ला हे वाचलं पाहिजे, डे 2ला ते वाचलं पाहिजे, अशी 150 दिवसांची डे टू डे PDF तुम्हाला मिळणार आहे आपल्या टेलिग्रामवर. टेलिग्रामचं नाव आहे श्रद्धा खैरे ज्ञानांकुर प्रबोधिनी. सर्च करा श्रद्धा खैरे, तरीच आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकते, तिथून पण जाऊ शकता. आता टॉपिकचे व्हिडिओ तुम्ही कुठून करणार? टॉपिक वाईज व्हिडिओ आपल्या यूट्यूबवर येणार आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मराठीचे व्हिडिओ आलेले आहेत. मराठीचे अगदी 2-3 व्हिडिओ राहिले असतील आणि बाकी गणित, बुद्धिमत्ता, तुमचं GK आणि इंग्लिश या सगळ्याच विषयांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळणार आहेत. आता या सगळ्यामध्ये माझ्या ट्रिक सांगत असते आणि माझ्या अनुभवातून मी शिकवत असते. बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत आपण शिकत असतो. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्विज. तुम्ही क्विज कुठून सोडवणार? म्हणजे आज तुम्ही अभ्यासाला लागले तर आता मी त्याचे प्रश्न मॅडम सोडवू कुठून? तर आपल्या टेलिग्रामवर. अगेन याच टेलिग्राम चॅनलवर रोज प्रश्न येत असतात, भरपूर प्रश्न येत असतात. ते प्रश्न तुम्हाला फक्त तिथे जायचं, पोलसारखे प्रश्न असतात, ते प्रश्नांची उत्तर तुम्हाला द्यायची आहेत. आणि मग तुम्हाला काही शंका असतील, आता या रविवारी आपलं परत लाईव्ह होईल. दर रविवारी मी भेटत असते, दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता या चॅनलवर मी असते. या चॅनलवर यायचं, लाईव्हला जॉईन व्हायचं. तुमचे जे काही प्रश्न असतील, 150 दिवसांबाबत असतील, इतर कोणतेही प्रश्न असतील, कागदपत्रांबाबत असतील, आणि हो सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र काढून ठेवा. कितीही अभ्यास केला मात्र तुमच्याकडे कागदपत्र तयार नसतील किंवा एखाद्या डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम असेल तर परीक्षेला खूप जास्त प्रॉब्लेम होतो. कागदपत्राचा एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवते. मात्र ज्यांना माहिती आहेत काय काय कागदपत्र हवेत त्यांनी आधी कागदपत्र काढून ठेवा. ओके. आता या लाईव्ह शंका समाधानमध्ये तुम्ही सगळ्यांनी जॉईन व्हायचं आहे रविवारी. प्रश्नांचा सराव करायचा टेलिग्रामवर. हे असं आपलं टेलिग्रामचं पेज दिसतं, तुमच्या लक्षात येईलच. आत्ता सगळ्यात शेवटची सगळ्यात महत्त्वाची टिप ती म्हणजे वेळापत्रक फॉलो होत नाही. म्हणजे मॅडमने वेळापत्रक इतकं छान बनवून दिलं 150 दिवसाचं. हे वेळापत्रक अगदी ढ मला जरी दिलं आणि त्याने जर ते फॉलो केलं तरी सुद्धा तो चांगले मार्क्स पडू शकतो. पण मॅडम वेळापत्रकच फॉलो होत नाही, काय करावं? काय करावं लागेल वेळापत्रक फॉलो होत नसेल तर? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे अकाउंटेबिलिटी. मग कसं सांगते. पहिलं तर तुमचं 150 दिवसाचं वेळापत्रक तयार करा. तुम्ही ते मी तुम्हाला दिलेच, पण तुम्ही तुमच्या पेजेसनुसार तारखा द्या. बरोबर. म्हणजे समजा कोणी हा व्हिडिओ 10 सप्टेंबरला पाहत असेल ना, उद्यापासून शेड्यूल करा. म्हणजे तुमचा डे 1 1 सप्टेंबर असू शकतो. कुणी 15 ऑगस्टला पाहत असेल, तुमचा डे 1 16 ऑगस्ट असू शकतो. तुम्ही पहिलं तर त्या फेजेसनुसार तुमच्या तारखा ठरवा. आता मग तुमच्याकडे आता आज जर मी तुम्हाला विचारलं की तुमचं वेळापत्रक तयार आहे का, त्या वेळापत्रकामध्ये जर तुम्ही तारखा दिल्यात तर 17 ऑगस्टला तुम्हाला काय अभ्यास करायचा आहे किंवा 19 नोव्हेंबरला तुम्हाला काय अभ्यास करायचा आहे हे तुम्हाला आज माहिती आहे. मी PDFच तुम्हाला तशी तयार करून देणार आहे. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, रोज रात्री झोपताना उद्याचं काय नियोजन आहे हे ठरवून घ्यायचं आहे. त्याशिवाय झोपायचं नाही. मस्ट आहे. वेळापत्रक फॉलो करण्यासाठी मी स्वतः वापरलेली ट्रिक आहे. माझं सुद्धा वेळापत्रक फॉलो होत नव्हतं. अशा वेळापत्रकाच्या वह्या भरायच्या आमच्या, मात्र फॉलो होत नव्हतं. शेवटी ही ट्रिक केली की रोज रात्री झोपताना उद्या मला काय अभ्यास करायचा आहे एकदा बघून ठेवायचं. मी तर काय करायची, मला उद्या काय काय करायचं आहे त्याचा मी एक WhatsApp मेसेज तयार करायची. तो मेसेज मी माझ्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला, आईला किंवा एखादा ग्रुप तयार करून, एकटीचाच ग्रुप तयार करून त्याच्यावरती पाठवून ठेवायची. त्याचा स्क्रीनशॉट मारायची आणि तो माझ्या मोबाईलच्या वॉलपेपरला ठेवायचे की हे माझं उद्याचं वेळापत्रक आहे. मग ते वेळापत्रक सकाळी उठलं की पहिलं ते वेळापत्रक पाहायचं. आज त्याच्यामध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे का, त्याचा अभ्यास करायचा. नसेल काही बदल तर लगेच अभ्यासाला बसायचं. मग एकदा दिवसभर अभ्यास झाला की रात्री तुम्हाला काय करायचं आहे, अभ्यास आढावा. आता ही अभ्यास आढावा काय पद्धत आहे, अकाउंटेबिलिटी याला म्हणतात. की आज मी काय काय अभ्यास केला त्यानुसार स्वतःला मार्क्स द्यायचे. कसं, अगदी म्हणजे दिसायला थोडी किचकट वाटलं तरी अगदी सोपी आणि खूप जास्त काम करणारी ही ट्रिक आहे. काय करायचं, तुम्ही जे काही टाइम टेबल बनवलं असेल त्यानुसार एक 5 ते 10 प्रश्न तुम्हाला स्वतःसाठी तयार करायचे. तुमचा पहिला प्रश्न असू शकतो, हे मी माझं सांगते की आज सकाळी 5ला मी अभ्यासाला बसले का. जर बसले असाल तर स्वतःला 1 मार्क द्यायचा. आज मी 2 तास GKचा अभ्यास केला असेल तर स्वतःला 1 मार्क द्यायचा. आज मी 3 तास इंग्लिशचा अभ्यास केला का, नसेल केला तर स्वतःला 0 मार्क्स द्यायचे. मी आज क्विज सोडवली का, नसेल सोडवली तर स्वतःला 0 मार्क्स द्यायचे. आणि माझा उद्याचा प्लॅन तयार आहे का, हो मी आता तयार केलेला आहे, तर मग स्वतःला 1 मार्क द्यायचा. आणि मग बघायचं स्वतःला 5 पैकी 3 मार्क्स पडलेले आहेत. आणि मग जेव्हा असं होतं की तुम्हाला 5 पैकी किंवा तुम्ही 10 प्रश्न तयार केले तर 10 पैकी 4, 5, 6 असे मार्क्स पडतात.
मग स्वतःला लाज वाटते की 10पैकी जर आज मला 6 मार्क्स पडत आहेत आणि माझ्यासोबतच अभ्यास करणारा एखादा विद्यार्थी, एखादा मुलगा, एखादी गृहिणी जी घर सांभाळून 10पैकी 10 मार्क्स रोज घेत आहे इथे या अकाउंटेबिलिटीमध्ये, ती मुलगी सिलेक्ट होईल की मी सिलेक्ट होईल, हा विचार प्रत्येकाने करायचा आहे. आणि हा अभ्यास आढावा आजच सगळ्यांनी तयार करायचा आहे. हा अभ्यास आढावाचा खूप जास्त फायदा होतो. ओके, हवं तर माझं एकदा मी तुम्हाला PDF दिली डे टू डे PDFची, तर रोज रात्री मी पण आपल्या टेलिग्रामवर टाकत जाईल की आज तुम्हाला अभ्यास आढावामध्ये किती गुण मिळाले, 10पैकी किती गुण मिळाले, तर तुम्ही ते गुण तिथं टाकू शकता किंवा तुमचं वोट करू शकता. म्हणजे तुम्हाला पण समजेल की अरे आपल्यापेक्षा आज 500 मुलांनी 10पैकी 10 मार्क्स मिळवलेत, म्हणजे 500 मुलं त्यांच्या टाईम टेबलला स्टिक राहिलेत, मग मी मात्र राहिलो नाही, मग मी त्या 1700 जागांमध्ये सिलेक्ट होईल का? तर या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करायचा आहे. आता ही आहे कमेंट ऑफ द डे. कमेंट ऑफ द डे तुमच्यासाठी मी का घेऊन येत असते, आपल्यासोबत अभ्यास करणारे मुलं मुली कसा अभ्यास करतायत हे तुम्हाला दाखवण्यासाठी. आता आपली एक मैत्रीण आहे सायली, तिने कमेंट केली, हॅलो मॅम, तुमचं प्रत्येक लेक्चर एवढं छान आहे, खरंच तुम्ही इन्स्पिरेशन बनला आहात माझ्यासाठी. तुमची टीचिंग मेथड जबरदस्त आहे, त्याला तोड नाही. मी हाऊसवाईफ आहे, म्हणजे ही आपली मैत्रीण गृहिणी आहे, सगळी कामं मॅनेज करून तुमचं लेक्चर करते, म्हणजे घरातली कामं करून ती लेक्चर पाहते. खूप छान वाटते, तुमच्यासोबत तिने 0पासून स्टार्ट केले. म्हणजे अशी आपली मैत्रीण आहे की जिने 0पासून स्टार्ट केलं आहे, मग आपण का नाही करू शकत. आय होप की मी तलाठीची एक्झाम क्रॅक करेन आणि पेढे घेऊन तुम्हाला भेटायला येईल, अशीच अपेक्षा मला तुमच्यातल्या प्रत्येकाकडून आहे. ज्या दिवशी तलाठी भरतीचा निकाल लागेल, जर 1700 जागांची भरती आली तर 1700 लोकांनी पेढे घेऊन यावं अशी माझी इच्छा आहे. आय होप की हे सगळं लेक्चर तुम्हाला समजलं असेल. आपल्या या यूट्यूबला सबस्क्राईब करा, आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअपचा पण आपण चॅनल सुरू केला आहे, त्याच्यावर पण डेली अपडेट्स येत असतात, त्यासुद्धा चॅनलला सुरू करून ठेवा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या टेलिग्रामवर जा, मी डे टू डे जे तुमचं नियोजन आहे त्याची PDF त्याच्यावरती शेअर करते. तुमच्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा, टेलिग्रामवर विचारा आणि रविवारी जे लाईव्ह येणार आहे त्या लाईव्हमध्ये मात्र नक्की विचारा. येस, थँक्यू सो मच.